महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान झालं आणि या मतदानाची मतमोजणी 23 नोव्हेंबर म्हणजे उद्या होणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षश्रेष्ठींची आणि उमेदवारांची धाकधूक लागली आहे, ती म्हणजे नेमका निकाल कोणाच्या बाजूने जातो। मागील 5 वर्षांतील राजकारण पाहिलं तर जनतेने वेगळ्याच प्रकारचं राजकारण पाहिलं। पहाटेचा शपथविधी पाहिला, महाविकास आघाडीचं सरकार पाहिलं आणि त्यासोबत महायुतीचं सरकार पाहिलं, विविध योजना पाहिल्या, सरकारी मदत सुद्धा पाहिल्या आणि या सगळ्यांमध्ये आता एकंदरीत निकाल येऊन ठेपलाय, तो म्हणजे निकाल महायुती का महाविकास आघाडीच्या बाजूने जातो। साधारण आपण पाहिलं मागील 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा सुद्धा झाल्या, मात्र असं असलं तरी योजनांच्या माध्यमातून कुठेतरी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुद्धा हा या ठिकाणी पाहायला मिळाला। मात्र हे झालं सगळं या विधानसभा निवडणुकीपूर्वीचं राजकारण। विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान झालं, आता निकालाची प्रतीक्षा आहे। मात्र या निकाला आणि या निकालापूर्वी जर आपण पाहिलं गेलं तर मतदानाच्या दिवशी ज्यावेळेला मतदान संपलं तेव्हापासून एक्झिट पोल समोर यायला सुरुवात झाली। या एक्झिट पोलची आकडेवारी जर आपण पाहिली तर एकंदरीत महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोघांनाही 100च्या पुढे म्हणजे जवळपास एकाला 150 तर एकाला 140 अशी आकडेवारी पाहायला मिळत आहे। त्यामुळे सरकार स्थापनेसाठी जी मॅजिक फिगर असते ती नेमका कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। साधारणतः जर आपण पाहिलं तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताचं सरकार स्थापन होणं हे खरं तर फार कठीण असल्याचं बोललं जात आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की यंदाची उमेदवारी महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, या दोघांकडून ज्या प्रकारे देण्यात आली त्याच्यामध्ये आपण पाहतोय की जे विद्यमान आमदार होते त्यांना एकीकडे पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र जे इच्छुक होते त्यांना उमेदवारी नाकारली। त्यामुळे या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात बंड पुकारला, अनेक अपक्ष सुद्धा उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। शिवाय महायुती आणि महाविकास आघाडीच्या मधल्यामध्ये एकीकडे बंडखोर आहे तर दुसरीकडे मनसे हा पक्ष सुद्धा जोमाने या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। साधारणतः 100हून अधिक उमेदवार मनसेने या विधानसभेच्या रिंगणात उतरवले। त्यामुळे सत्ता स्थापनेवेळी नेमकं कोणाला बहुमत मिळणार किंवा बहुमताच्या जोरावरती कोण आपलं सरकार स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की सध्या बैठका या राज्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे। काल आपण पाहिलं महाविकास आघाडीची बैठक झाली, आज भाजपची बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकांचं जर आपण सत्र पाहिलं तर सातत्याने आता कोणत्याही परिस्थितीत जे बंडखोर होते किंवा जे अपक्ष उभे होते त्यांना आपल्याकडे वळवून आपली जी मॅजिक फिगर आहे किंवा आपला बहुमताचा जो आकडा आहे तो वाढवण्याचा प्रयत्न हा दोघांकडून सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता ज्या प्रकारे आपण पाहत होतो की या विधानसभा निवडणुकीला प्रतिष्ठेची ही जरी निवडणूक असली तरी सध्या आता ज्यांच्या जोरावरती हे सरकार स्थापन होईल ते आता नक्कीच बंडखोर आणि अपक्ष हे उमेदवार असणार आहेत। कारण अपक्षांशिवाय कोणतेही सरकार स्थापन होणार नाही अशा प्रकारचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। एक्झिट पोलची आकडेवारी जर पाहिली तर दोघांनाही साधारणतः 150 आणि 140 अशा प्रकारची आकडेवारी पाहायला मिळत आहे। मात्र मॅजिक फिगर गाठण्यासाठी जो आकडा हवाय तो गाठण्यासाठी कुठेतरी किंवा बहुमत पूर्णपणे मिळवण्यासाठी कुठेतरी आता अपक्ष असतील किंवा जे बंडखोर असतील किंवा मित्र पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन जाणं हे दोघांसाठीही गरजेचं आहे। यासाठी आता कुठेतरी फोनाफोनी सुद्धा सुरू झाल्याचं बोललं जात आहे, चर्चा सुद्धा सुरू झाल्याचं बोललं जात आहे। नुकताच आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ज्या प्रकारे आपण एकंदरीत भाजपचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल सातत्याकडे त्यांच्याकडून विरोध होताना पाहायला मिळाला। मात्र आता मित्र पक्ष सुद्धा जे सत्तेत जातील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ अशा प्रकारचा वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे नेमकं आता सत्ता महाविकास आघाडी स्थापन करते की महायुती स्थापन करते हे जे सर्व अवलंबून आहे हे या दोन्ही प्रमुख घटक पक्षांकडे नाही तर या दोन्ही प्रमुख युती आघाडीकडे आता राहिलेलं नाहीये। तर निश्चितच जे अपक्ष आहेत आणि जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या जोरावरती आता हे सगळं सरकार यंदाचं जे आहे ते स्थापन होणार आहे। निश्चितच जर आपण सुरुवातीला निवडणूक पाहिली तर या निवडणुकीपूर्वी ज्या प्रकारे बंडखोरांनी बंड केला होता, ज्या प्रकारे अपक्ष अर्ज आले होते त्यावरूनच बोललं जात होतं की यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे, अपक्षांशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही अशा प्रकारचं सुद्धा चित्र तेव्हा पाहायला मिळत होतं आणि त्याच प्रकारे आता निकाल सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत उद्या ज्या प्रकारे या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे या मतमोजणी अंती नेमकं कोणाला किती जागा मिळतात, कोण जास्तीत जास्त अपक्ष मित्र पक्ष आपल्याकडे वळवतात आणि सरकार स्थापन करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।